लिंगेसन गाईज लिंगेसन लिंगेसन 12 13. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अजून एका ब्लॉगमध्ये, ब्लॉग नंबर 4. तर आज परत आपला मोठा भाऊ ब्लॉगमध्ये आलेला आहे. झोपेतनं उठला आहे. त्याचा आज पेपर झाला आहे. तो लय घाण गेला आहे त्याला. उद्या पेपर नाही त्याचा, परवा पेपर आहे म्हणून त्याला पण घेऊन आपण बाहेर पडलो. अयो मला काय म्हणला मगाशी, संपलेत पेपर तुझे? पेपर संपलेत द्यायचे आता, म्हणून आता बाहेर पडलाय. हो आता पुढे काय करता येईल काय नाही, भेटू व्लॉगमध्ये पुढे. तर मित्रांनो, तर आम्ही आता आले गोयलगंगाला चहा प्यायला. कुठे? कांडसरीच्या. कुठे? कांडसरीच्या. काका नाही, काका हे त्याची ओनर आहे अजूनपर्यंत. काका नाही. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. काकाचा रुबाब कसला आहे काका. मित्रांनो आता पैसे द्यायची वेळ आली. पैसे बघा, 6 आईच्या गावात 7 कंटेंट साठी काही पण करायला 10 11 12 13 29. काय काय बोला 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 बोला. तुमच्यासाठी सुट्टी आणली हा ना, त्यासाठीच आणले होते. कुछ भी एवढे नाही हो, एवढे श्रीमंत थोडे आम्ही. 50 नाही हो, 50 का? 50 होत आहेत का बघ. 1 2 3 4 5 झाले. तुम्हाला सुट्टे पाहिजे होते म्हणून आणले बरं का. दादा नाही करा दादा, धन्यवाद. ब्लॉग मध्ये बरं बरं, थँक्यू गाईज. सगळ्यांना अतिशय आनंद झालाय, त्यांना सुट्टे दिलेत. तर ऍक्च्युली त्यांना ब्लॉग मध्ये शायनिंग मारायची होती म्हणून एवढे बोलत. 50ची नट कचोरी खायला जाऊ. 1 मिनिट, आपल्याला 50 रुपये कसं काय भेटले रे? त्यांना 50 दिले ना आपण. अरे मग त्यांनी आपल्याला 50 दिले. हे थांब ना, इकडे 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 थांब ना, त्यांचं रिएक्शन घेऊ. काका आम्ही 45चा चहा पिला होता. 45चा चहा पिला, 50 तुम्हाला दिले, तुम्ही 50 आम्हाला परत दिले. 5 रुपये परत द्या आम्हाला. 5 रुपये आम्हाला परत द्या. काका कन्फ्यूज झाले. काकांना आम्ही 50 दिले सुट्टे, काकांनी 50 परत दिले. गाईज आम्ही किती चांगले आहेत बघा. आता जर ब्लॉग करत नसतो ना, ते 50 रुपये खिशात टाकून आम्ही गेलो असतो. इमानदार आता बोललो की आता ब्लॉग करत नसतो तर ते 50 रुपये घेऊन घरी गेलो. कशाला असं करायला पाहिजे रे. प्रतीकची गाडी एवढी छान आहे. यश नगरकरला गाडी आवडली, डायरेक्ट बसलेत गाडीवर. आता गाडी किक मार पहिले, मग पुढचं किक मार पहिले. कॉक चालू कर काय पहिला. कॉक बिक चालू करायला लागतोय बघा. इच्छा गावातच पाऊस चालूच चालूच होते. राईट मारायला लागला असता आपल्याला. जा राईट मारून ये. गेअर कसे सांग त्याला. याला जायचं कुठे. चला काही झालंय, चहा पिऊन चहा मस्त होता. गाडी बघा भाई, गाडी चेक करा भाई. ए थोडसा असं वाग रे, थोडसा. ए दादा थोडसा अजून वाग ना, पुढे वाग पुढे. काहीच लिंगेसन भेटलंय, काहीच लिंगेसन. तुम बिन मैं देखो तो. गाईज मी लिंगेसन सोबत चाललोय आता. लिंगेसन सोबत मला लिंगेसन भेटला रस्त्यात गाईज. तुमको जो गाईज लिंगेसन लिंगेसन लिंगेसन. अच्छा ठीक है.
समझ गया। गाईज फिरता फिरता आलोय आपण नदी पात्र पुण्याच्या. इथे ना एक विषय झाला का, असं होतं की एका बाईने आहे ना इकडं उडी मारली पाण्यात आणि इकडचं पाणी आहे ना सध्याला 2 ते 3च फूट पाणी आहे आणि ती बाईच गायब झाली. ती म्हणजे तेवढ्या पाण्यात नाही ना कोणी वाहून जाऊ शकत नाही, पण तरी ती बाईच गायब झाली. त्यांना लोकेशन दाखवय. लोकेशन तुम्हाला दाखवतो तिकडं पोहोचून. तिकडंच कुठेतरी तो विषय झालाय. नदी पात्र आहे आपलं पुण्याचं. लोकेशनवर जाऊन भेटू जाईल. लोकेशनवर जाऊन तुम्हाला दाखवतो नक्की विषय काय. टाकून इकडनं कुठून तरी उडी मारली. त्यात अंधारात काही दिसणार नाही. त्यांचा शोध खूप घेतला सगळ्यांनी, पण काही ते काही सापडले नाही. म्हणजे ऍक्च्युली ते शक्यच नाही. म्हणजे 3 फूटच पाणी इकडं फक्त. म्हणजे त्या 3 फुटा पाण्यात तर वाहून जाणं शक्यच नाहीये काही. ते कसं काय झालं असेल काय. आपण तर हेच प्रार्थना करायची ते व्यवस्थित असतील का, कुठेतरी जाऊन बाहेर आले असतील. आता आपण असंच फिरत घरी जाऊ बाई. बघू मध्ये काहीतरी करता आलं. आता भूक लागली, काहीतरी खाल्लं पाहिजे. थोडंफार नाश्ता केला पाहिजे. घरी जाऊन जेवायला लागेल तर आईला मारेल. आपण बघू आता कुठं जायचं काही. लिंगेसन आम्ही आलोय कोणत्या ब्रिजला? सिग्नेचर ब्रिज. सिग्नेचर ब्रिज आहे का? नाही माहिती काय रे या ब्रिजचं नाव? सिंगापूर ब्रिज. सिंगापूरची आई. कोणाला ब्रिजचं तर नाव माहित नाही. गाईज ब्रिज आहे बघा. व्ह्यू बघू शकता. सगळी मंडळी काका काकू चालले आता. सगळे जेवण बिवण झाले. फोटोशूट चालतं तिकडं. सगळी येतात. प्रतीक भाषा नीट वापर. सगळी लोक येतात. गाईज प्रतीक पण इकडेच येतो. फॅमिली पण बघतो. फॅमिली ब्लॉगिंग आहे आपलं, माहिती का? सौरभ जोशी सारखं. हो त्या काकांना घे. काकांना नको, काका लुक देत ते. तर गाईज आपला सिंगापूर प्रतीक सरी. मी लिंगेसनला पकडलाय गाईज. आईला झाडू करायला आईला लय त्रास होतो. लिंगेसन दादा लिंगेसन कसा आहे दादा? एक नंबर आहे ना. गाईज लोकांना पण लिंगेसन आवडलं. गेलोच नाही एक्सप्लोर कराय. बघचोरी लय झाली आता आपण घरी जाऊ गाईज. काहीतरी भूक लागली, काहीतरी खाऊ गाईज. आता लय बोर व्हायला लागले, कारण लिंगेसन पण आपल्या सोबत येते गाईज. लिंगेसन कसा आहे भाऊ आपला? लिंगेसनला गाईज ही हा का ब्लॉग लिंगेसनला डेडिकेटेड आहे. माहिती का? डेडिकेटेड म्हणलं पाहिजे होतं ते. डेडिकेटेड. अच्छा. हा का ब्लॉग लिंगेसन साठी झालेला आहे. लिंगेसन आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं का. आता नाही लास्टला ते इथं पण टाकू. काहीतरी विषय झालाय. ऍक्सिडेंट झालाय. काय लोक काय कशी गाडी चालवतात. काकू पडल्यात वाटतं. कशी गाडी चालवतात, काही करतात. कोणाला काय म्हणजे पडलेलंच नसतं. कुठूनही कशी काढायची. एकदा पडले की जीवच जातो डायरेक्ट. गाडी चालवा, ट्रॅफिक रूल्स पाळा, ओव्हरटेक करू नका एखादा. वाईप तो आहे. तर काहीच आपण आलोय कच्ची दाबेली खायला. कच्ची दाबेली बघू शकता. लय भूक लागलेली. जास्त काही खाऊ शकत नाही. घरी जाऊन परत जेवायला लागतं. तर आई परत ते उद्या सकाळी खायला लावते. कारण की ते एवढं प्रेमाने केलेलं असतं ना तिने. तर काहीच हा ब्लॉग आपण इकडेच संपूया. प्रति काहीतरी बोलतोय. झालं काहीच हा ब्लॉग इथंच संपूयात आपण. ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि असेच ब्लॉग पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. लिंगेसन आवडला असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये, जो की येईल उद्या नाही तर परवा नाही तर त्याच्या पुढच्या दिवशी बाहेर.